लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला वैश्विक मूल्य. प्राध्यापक महेंद्र चंदन शिवे, बार्शी. नालंदा बुद्ध विहार येथे प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊंनी कथा, कादंबरी, वगनाट्य, प्रवास वर्णन, कविता, लावणी, छक्कड, पोवाडा असे साहित्याचे सर्व प्रकार यशस्वीरित्या हाताळले आहेत, म्हणून त्यांच्या साहित्याला वैश्विक मूल्य असल्याचे प्रतिपादन कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशीचे सेवानिवृत्त प्राध्यापक महेंद्र चंदन शिवे यांनी केले. ते प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकरी चळवळ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तगभूमीचे संस्थापक भंते सुमेधजी नागसेन हे होते. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्ताने आणि प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचा 12वा वर्धापन दिनाच्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन नालंदा बुद्ध विहार 422 गाडेगाव रोड बार्शी येथे आयोजित केले होते. यावेळी प्राध्यापक चंदन शिवे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्याचा आढावा घेऊन आंबेडकरी चळवळींची सुसंगत असे मांडणी केली. अध्यक्षीय समारोपामध्ये भंते सुमेध नागसेन यांची धम्मदेशना झाली. बार्शीकरांनी धम्माची चळवळ गतिमान करावी. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टने राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन करावे असे आवाहन त्यांनी केले. प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचा 12 वर्षाचा आढावा ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू कांबळे यांनी मांडला. प्राध्यापक डी मस्के यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ट्रस्टचे सचिव प्राध्यापक डॉक्टर आर बी भोसले यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ सोनवणे यांनी केले. झोंबाडेताईंनी लोकशाहीचा जागर हे पुस्तक नालंदा बुद्ध विहार व श्रावस्ती बुद्ध विहारास सप्रेम भेट दिले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक अशोक वाघमारे, रमेश गवळीसर, एम कदम, विक्रम सुरवसे, सुनील कांबळे, बौद्धाचार्य दीपक कांबळे, बाबासाहेब वाघमारे, भीमराव स्तम, चंदन शिवे सर, कदम सर, चंद्रमणी बोकेफोडे, नाना कांबळे, अविनाश काळेगावकर, काकडे परिवार, पत्रकार अनिल खुणे, बाळासाहेब भालेराव सर, आकांक्षा केटर, शामराव कांबळे, अनेक धम्म बांधव व नालंदा बुद्ध विहारातील सर्व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. सर्व बौद्ध उपस्थित उपासक उपासिका यांना प्राध्यापक डॉक्टर आर बी भोसले यांनी भोजनदान दिले, असे तेजस न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना विष्णू कांबळे व रमेश गवळी यांनी सांगितले.
यमः वदामि तं वदेत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। यम्पि बुद्धं शरणं गच्छामि। यम्पि बुद्धं शरणं गच्छामि। यम्पि धम्मं शरणं गच्छामि। यम्पि धम्मं शरणं गच्छामि। यम्पि संघं शरणं गच्छामि। यम्पि संघं शरणं गच्छामि। यम्पि बुद्धं शरणं गच्छामि। यम्पि बुद्धं शरणं गच्छामि। यम्पि धम्मं शरणं गच्छामि। यम्पि धम्मं शरणं गच्छामि। यम्पि संघं शरणं गच्छामि। यम्पि संघं शरणं गच्छामि। अनादिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि। अनादिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि। दाना वीरमणि सिक्खापदं समादयामि। दाना वीरमणि सिक्खापदं समादयामि। कामे समिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि। कामे समिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि। मुस्सावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि। मुस्सावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरया मज्जापमाददाना वीरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरया मज्जापमाददाना वीरमणि सिक्खापदं समादयामि। शरणेन सदा पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा अपमानेन शीलं सम्पदेत्। साधु 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 बुद्धं नमामि। धम्मं नमामि। संघं नमामि। मुनीन्द्रस्य श्रीपादं सयोरे पूजे बुद्धं कुसुमनेन पुण्येन मेतेन नमामि मोक्षम्। उपमिलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्। अणसारापदीपेन दीपेन त्वमदर्शिना त्रिलोकदीपं सम्बुद्धम्।